नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे की आमच्या खानदेशातील कानबाई उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप मजा येणार आहे. तर आता इथे माझ्या काकूने सप्ताह काढून घेतलेला आहे, कानबाई आहे त्याच्यात. आणि हे बाजरीच्या भाकरी आणि रानभाजी केली जाते त्या दिवशी, तांदळाची भाजी, आणि तो भात आहे त्याच्यात हरभऱ्याची डाळ देखील टाकून शिजवलेला भात आहे. आणि हे आहे 5 कणकाचे दिवे, मध्ये आपले देव आहेत आणि मध्ये गणपती. तर यांची आधी पूजा केली जाते, म्हणजे हे शनिवारचं असतं. तर आपल्या संस्कृतीप्रमाणे इतर सणांसारखंच इथे ज्येष्ठांना मान असतो. तर आधी बाबा पूजा करून घेत आहेत, त्यानंतर घरातील सर्वजण पूजा करून घेतील. श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई हा उत्सव खानदेशात खूप आनंदाने आणि खूप जल्लोषात साजरा होतो. आणि कानबाई व रानबाई या दोघी बहिणी आहेत आणि रेणुका व सप्तशृंगीचे देवींचे रूप मानले जाते. आणि एकत्र कुटुंब असलं तर खूप मजा येत असते. सप्ताहाचं काबर पुस्तक कानबाईचं असतं, शनिवारी पुस्तक. अजून ते 2 अजून उद्या गहू सप्ताहाच्या ठिकाणी गहू टाकून नेमून घ्यायचे आणि ते दळायला जायचे. त्याची पुरणपोळी दुपारी करायची जाते, पूजाची कानबाईला नैवेद्य द्यायचं असं आहे. इथे शनिवारचे जे रोट पुजले तर ते भाजी भाकरी वगैरे सगळ्यांना थोडं थोडं प्रसाद म्हणून दिलं जातं ताटात. आणि सगळेजण मग जेवण करून घेत आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गहू मोजले जातात, म्हणजे एकत्र कुटुंबात रोडण्यासाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची 1.25 मूठ असे धान्य म्हणजेच गहू घेतले जातात. आणि विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचा स्वयंपाकात जास्त वापर केलेला असतो, म्हणजेच नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी, खीर, आमटी असा स्वयंपाक देखील असतो. आणि त्याचबरोबर पुरणाचे दिवे देखील करायचे असतात.
आता इथं आमच्या गावाचं मी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आली. आता तुम्हाला मंदिर दाखवते. नवीनच बांधकाम झालंय तर दाखवते मी तुम्हाला. आता इथे माझी काकू आहे, ती आता खापरेच्या पुरणपोळ्या करते. आता बघा, आता मस्त कांद्याची पुरणपोळी कशी तयार होते. हे असे लोळे भरून घेतलेत ना पहिले कणिकाचे. हे असे मस्त हाताने करून घेतलेले आहेत. हे पुरण शिजवलेलं नाहीये ना, डायरेक्ट केलेलं आहे ना. गुळाची पुरणपोळी आणि आंब्याचा रस एकदम मस्त बेत असतो. आता हिला लाटून घ्यायचंय ना. थोडं भारी ही तर आमची अंशू बसली आहे. हाय असं कर. हाय कृष्णा इकडे बस रे. ही एकी तर तयार आहे आता पोळी. अशी मस्त गडी केलेली आहे. आता ही स्टार्टिंग पासून प्रोसेस दाखवली आहे. मस्त हातावर घेतलेले. आता खूप क्रिटिकल प्रोसेस असते. अशा हातावर घ्यायची पुरणपोळी. आणि इथे अशी टाकली गेली आता पुरणपोळी. तर इथे सगळेजण पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन तिथं कानबाईच्या ठिकाणी पूजेला घेऊन जात आहेत.